देशातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शून्य अपघात माझी जबाबदारी या संकल्पनेवर आधारित मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे। संघटनेचे महासचिव सोपान डोले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। गेल्या 5 वर्षात देशात 8 लाखांहून अधिक नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित वाहन चालक घडविण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर तसेच परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। पत्रकार परिषदेला देवराव पांडे, महेश भेंडे, तुकाराम गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अधिवेशनात रस्ते सुरक्षा, चालक प्रशिक्षणाची गुणवत्ता, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातमुक्त भारतासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। ओके, महाराष्ट्र मोटर ड्रायव्हिंग स्कूल ड्रायव्हिंग स्कूलचे मालक सगळे आलेले होते। एकत्र करून ही संघटना बनवावी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चांगले सुधारणा करावी हेतूने आम्ही ही संघटनेची स्थापना केलेली आहे। सोपान डोले, महासचिव, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना। या महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या अधिवेशनाला देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब हे प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन करणार आहे। देशाचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, अशोकजी उईके, आदिवासी विकास मंत्री साहेब आणि केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त माननीय राजेशजी नार्वेकर साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहे संपूर्ण देशाला। हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2026 रोजी शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आहे। कार्यक्रम घ्यायचा उद्देश काय? कार्यक्रम घ्यायचा उद्देश देशात वाढलेली जी अपघाताची संख्या आहे ती संख्या कमी कशी होईल यावर मंथन करण्यासाठी हा सदर कार्यक्रम आहे, अधिवेशन आहे। जनतेला मी एवढंच आवाहन करेन की प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुमच्या जीवापेक्षा जास्त काहीही नाही आहे आणि म्हणून मोटर वाहन शिकताना, लेकराचे लाड पुरवताना वाहन त्यांच्या हाती द्यायच्या अगोदर त्यांना वाहनाचं प्रशिक्षण द्यावं। प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचं लायसन्स काढून देऊ नका। काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।